लोक तिकडे आले होते पवार साहेबांना भेटा आणि त्यांना विनंती केली की साहेब ते टोऱ्यांचं काहीतरी केलं पाहिजे, टोऱ्यांचं काहीतरी केलं पाहिजे. पवार साहेबांनी सांगितलं आता इथे कुठे करणार टोऱ्यांचं. मला सांगितलं की कपिल तुम्ही उद्या याला सगळ्यांना घेऊन सकाळी 9 वाजता माझ्या घरी या. मी त्यांना सांगितलं साहेब माझं रात्रीचं फ्लाईट आहे, मी लंडनला चाललो. ते म्हणजे ठीक आहे तुम्ही जा नाही उद्या त्यांच्याबरोबर कोणाला तरी पाठव. आता जे गेले होते ना त्यांना जाऊन भेटा आणि विचारा काय सांगितलं ना ते विचारा. ऐकून सुद्धा घेतलं नाही त्यांचं, ऐकून सुद्धा एक शब्द ऐकून घेतला नाही. करू शकत होते की नाही पवार साहेब? का नाही केलं? का आमच्या माथ्यावर मारतात? आमचा काय संबंध? आम्ही आणले का टोऱ्या? नाही आम्ही आणले. राईट. जरा भिवंडीचा आपण खुल्या चर्चा. 11 मार्च 2020 कोणाचं सरकार होतं? उद्धव ठाकरे. ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोण मंत्री होते? इकडे येऊन जे भाषण करतात ना टोरेंटवर, त्यांच्याच कारकिर्दीत त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 11 मार्च 2020 ला मुंबऱ्याला टोऱ्यांट आणण्याचं काम कोणी केलं? काँग्रेस, राष्ट्रवादी, जितेंद्र आव्हाड केलं की नाही केलं? काय संबंध आहे माझा? का मुंबऱ्याला पण टोऱ्यांट मी दिलं? जेव्हा भिवंडीला टोऱ्यांट आलं तेव्हा मी खासदारही नव्हतो. मी कसं आणणार? 2007 ला मी कृषी सभापती होतो, जिल्हा परिषदला अध्यक्ष नव्हतो. मी 2009 ला जिल्हा परिषदला अध्यक्ष आणि 2014 ला खासदार. मला आठवतंय जेव्हा परशुराम धोंडू टावरे स्टेडियमच्या त्या हॉलमध्ये सभा होती तेव्हा एक नेत्याने असं भाषण केलं होतं, बरोबर ना? आमच्याच नेत्यांनी पैसे खाऊन एक टोऱ्यांट भिवंडीत आणलेलं आहे. हे कोणी भाषण केलं होतं? काँग्रेसच्या एका नेत्याने, मी नाव सांगत नाही. आणि भाषण का आमच्या दोघांमध्ये, संतोष मी भाई तिघही होतो, आमच्या तिघांमध्ये नव्हतं केलं भाषण. समोर 5000 लोक बसले होते आणि हेही सगळे असते. त्याला आता विसर पडला असेल तर आठवण देतो. होते की नाही? तुम्ही केलं होतं ना भाषण की नाही? केलं होतं ना? तरीही आमच्या मनोज गुळवे साहेबांना मी शाश्वत करतो, टोरेंट जर कोणावर अन्याय करत असेल तर महेश चौगुले, मी, हर्षद पाटील, संतोष शेट्टी, आमची सगळी नेते मंडळी हे जनतेच्या हितासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहील. टोरेंट आमचं जावे लागत नाही, टोरेंट आमचे नातेवाईक नाही. जर जनतेला त्रास होत असेल तर जनतेच्या पाठीमागे आम्ही सर्व शक्तीनिशी उभे राहू. पण हे पाप आहे ना, हे पाप दाखवण्याचं काम आमच्या सहकार्याने केलं पाहिजे. जे काही उठलं की काहीतरी पोपटासारखं बोलायला काय नाही. 10 वर्षात काय केलं? टोऱ्यांट, रस्तेच नाही, पाणीच नाही, हेच नाही, तेच नाही. जे उमेदवार उभे आहेत ना, जे उमेदवार, मी उपाध्यक्ष असताना महेश, त्याच्या गावच्या पाण्याची योजना सुद्धा मी केलेली आहे. त्याच्या गावच्या पाण्याची योजना सुद्धा मी केलेली आहे. तर रामनाथ म्हणून सरपंच होते, डायरेक्ट मालकुलीच्या टाकीवरून पाण्याचं कनेक्शन देण्याचं काम मी केलं. काय आम्हाला शिकवतात? 1800 कोटी रुपये ठाणे जिल्ह्याच्या पाणी योजनेसाठी मंजूर आहे. जल जीवन मिशनच्या अंतर्गत हर घर जल हर घर नल ही प्रधानमंत्र्यांची संकल्पना आहे. आमच्या भगिनींना त्रास होऊ नये, प्रत्येकीच्या घरात नळाद्वारे पाणी जावं म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार 50-50% हिस्सा देऊन पाण्याच्या योजना गावोगावी मंजूर झाल्या. त्याची कामं सुरू आहेत आणि ती लवकरच पूर्णत्वास जातील आणि प्रत्येक गावच्या पाण्याचा प्रश्न आपल्या आम्ही सगळेच गेलो होतो, महेश, संतोष.